राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या तहामुळे पुरंदर किल्ला हा इतिहासात प्रसिद्ध आहेच, पण त्याच किल्ल्यावर मुघलांच्या छताडात धडकी भरवणाऱ्या छावेची पहिली डरकाळी पुरंदर किल्ल्यावर झालेली। तर आपण आज पाहणार आहोत किल्ले पुरंदर। हा जो पाठीमागे दिसतोय हा आहे किल्ले पुरंदर। आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, म्हणजे आता किल्ल्यावर जायला आपल्याला 5-1 किलोमीटर आहे डिस्टन्स। तर तेवढं पार करून आपण किल्ल्यावर जाणार आहे आणि आपण तिथं जाऊन किल्ल्याची माहिती बघू। तर मग मित्रांनो, आपण जाऊ पुरंदर किल्ल्यावर आणि तिथला इतिहास समजून घेण्याचा, तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करीन। पुरंदर म्हणजे इंद्र। ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य, तसाच हा पुरंदर। पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत आहे। हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत। हा किल्ला सन 1489च्या सुमारात निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला। पुढे तो 1550मध्ये आदिलशाहीत आला। इसवी सन 1649मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले। त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले। म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले। परिस्थिती फारच बिकट होती। एकीकडे आपले वडील कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते। महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली। मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता। महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता। त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले। या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली। शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले। 1655मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालसकर यास गडाचा सरनौबत नेमले। 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजीराजांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर झाला।